संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या एक दिवसावर आला असताना आळंदीमध्ये खरं तर पुराने थैमान घातलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी पाहतो की सध्या पूरजन्य परिस्थिती असल्यामुळे आळंदीकडे येणारे चारही पूल सध्या पाण्याखाली गेल्याने यातील जी वाहतूक आहे ती सध्या ठप्प झालेली आपल्याला एकत्रित पाहायला मिळते। वारी एक दिवसावरती आल्यानंतर खरं तर या ठिकाणी पाहतो की प्रशासनाची जी तयारी आहे ती खरं तर पूर्ण झालेली होती। या ठिकाणी पाहतो की जी मोबाईल टॉयलेट आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले होते, मात्र त्याची सुद्धा दुरावस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते, कारण की पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि या पुरामध्ये सर्व जे मोबाईल टॉयलेट आहे ती खरं तर वाहून गेलेलं पाहायला मिळते। त्यासोबत या परिसरामध्ये यात्रा सुरू झाली आहे, आषाढी वारीची यात्रा सुरू असतानाच या परिसरामध्ये दुकानं जी आहेत ती दुकानं खरं तर थाटली होती, मात्र त्या दुकानवाल्यांची जी तयारी आहे ती सुद्धा पूर्ण झाली होती, मात्र दुकानं संपूर्ण पाण्याखाली गेलेलं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। काही दुकानधारक आपल्यासोबत आहेत। ताई, मला सांगा की काय परिस्थिती आहे, सध्या यात्रा सुरू आहे आणि पावसाने थैमान घातलं। रामकृष्ण हरी, मी मीराताई भोसले आळंदीकर। आम्ही वारीची एवढी पूर्ण तयारी केली होती, 2-2, 3-3 लाखाचा मार भरला होता, पण अचानक इंद्रायणी मातेने उग्र रूप धारण केल्यामुळं मी जिथं आत्ता उभी आहे इथपर्यंत पाणी आल्यामुळं आमची सगळी दुकानं पाण्यात गेली, माल सगळा वाहून गेला। पूर्ण प्रसादाचा वगैरे माल होता, तुळशीच्या माळा वगैरे होत्या। आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की आम्ही काही लोकांनी 10%, काही लोकांनी 2% पैसे काढून माल भरलेला होता की वारी होईल त्यातून 2 पैसे मिळतील, पण आम्हाला ते काही झालंच नाही। सगळं म्हणजे महाउद्र रूप इंद्रायणी मातेने दाखवलं। ह्याला काही जर कारणीभूत असतील तर याला गावकरी पण आहेत, लोक पण आहेत सगळे आजूबाजूचे की जी केमिकल वगैरे घाण इंद्रायणी मातेमध्ये टाकलेली, तर मातेला हे सहन झालं नाही, उद्रेक झाला आणि उद्रेक झाले स्वतः इंद्रायणी मातेला स्वतःने स्वच्छ करून घेतलेला आहे। पण आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे, आमच्या शेजारचे दुकानं काही वाहून गेलेले आहेत, माल तर सगळा पूर्ण गेलेला आहे। म्हणजे आज विकायचं म्हणलं तर आमच्याजवळ 10 रुपयाचा माल सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये आणि इथपर्यंत पाणी आलं तर आम्हाला घरात घुसतं का काय पाणी, काही लोकांच्या घरात बी घुसलेलं आहे। आज मायबाप जनतेने एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीने की बाबा आम्ही व्यापारी आहेत, आम्ही कुठं जायचं, आज आमचं एवढ्याला नुकसान झालेलं आहे, तर सरकारने आम्हाला काही ना काही मदत द्यावी। सरकार नुसतं आश्वासन देतं, आमदार येतो, खासदार येतो, कलेक्टर येतो, मामलेदार येतात, पाहणी करतात, पंचनामा करतात, पण पैसे कुठं जातात माहिती नाहीये। आम्हाला आतापर्यंत कधीच पुराचे पैसे मिळाले नाही की नुकसान, पण ह्यावेळेस खूप नुकसान झालेलं आहे। तर आम्हाला आता म्हणजे उदरनिर्वाह त्याचा पण आमच्या पुढे प्रश्न आहे, ज्यांच्याकडून व्याजाने पैसे घ्यायचे ते कसे फेडायचे हा पण प्रश्न सगळ्याला आहे। तर आता आम्हाला शासनाने काही ना काहीतरी आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे, कारण वारकरी आला तर आमचं जीवन आहे, वारकरी नाही आला तर आमचं जीवन नाहीये। कारण आळंदी वारकऱ्यावर चालती, भाविकांवर श्रद्धेवर चालती, माऊली आहेत म्हणून सगळे आहेत, माऊली नसेल तर कोणी विचारणारच नाही। आणि आजच तेच आम्ही ज्या अपेक्षेने हा भरलेला होता माल तो सगळ्यांचा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे, वाहून गेलेला आहे, तर आम्हाला न भूतो न भविष्यती असं नुकसान झालेलं आहे। म्हणून माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की त्यांनी व्यापाऱ्याचा विचार करावा आणि काही ना काही व्हायना आम्हाला मदत करावी। बरीचशी दुकानं पाण्याखाली गेली आहेत, कारण एकंदरीत पाहिलं की अशा पद्धतीचा पूर आतापर्यंत किती वेळा आला आळंदीमध्ये? आत्तापर्यंत हा जो पूर आलाय हा पहिल्यांदा जो आलेला आहे म्हणजे 2026ला काय तो पहिल्यांदा आलेला आहे आणि त्याच्या अगोदर जो पूर येऊन गेला एक 1994 घेऊन गेलेला आहे, तिसरा पूर आहे। पण पहिल्यांदाच पालखी प्रस्थान होताना काय हा जो पूर आलेला आहे म्हणजे पाण्याचा पहिल्यांदाच्या आमच्याकडं की पहिल्यांदा पूर आहे, मात्र ज्या पद्धतीने पाहिले खरं तर पालखी सोहळा एक दिवसावरती आलाय आणि आज महापूर आलाय। 2 दिवस सध्या पाणी ओसरलेलं नाही, 2 दिवस पूल सध्या चारी बंद आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी इंद्रायणी मातेने जे रौद्ररूप म्हणजे त्याचं जे मोकळेपणा मोकळा केला, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आमच्या या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचंही या ठिकाणी बरेचसे नुकसान झाले। नदीच्या कडेला दोन्ही बाजूला या ठिकाणी बऱ्याचशा धर्मशाळा होत्या, मंगल कार्यालय होते, त्या ठिकाणी भाविक होते, त्यांना वाचवण्याचं कामही आमच्या आळंदीकरांनी केलं। नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, मुख्याधिकारी असतील, त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशन असेल, यांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं। त्याचबरोबर आमचे जे व्यापारी छोटे छोटे होते त्यांचे जे दुकानं आहे, ज्या पद्धतीने वारकरी या ठिकाणी वारीच्या आस वर्षभर वारी यावी म्हणून त्या विठ्ठलाकडे साकडं घालतो, तशीच आमच्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमचे जे दुकानदार आहेत छोटे मोठे ते सुद्धा वारीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची म्हणजे वारकऱ्यांची सेवा व्हावी म्हणून आम्ही छोटे मोठे माल या ठिकाणी भरतो। तो माल या ठिकाणी पूर्णपणे नदीच्या कडेला असल्यामुळे वाहून गेला आणि आमच्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मी शासनाला विनंती करेन की आमच्या व्यापाऱ्यांचंही थोडंफार नुकसानीची या ठिकाणी भरपाई झाली पाहिजे। वारकऱ्यांची सेवाही आम्ही वर्षभर करतो, इथून पुढे करत राहू आणि हे जे इंद्रायणी मातेचं रौद्ररूप आहे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने आवाहन केलेलं आहे की आपण पुण्याच्या पुढे वारीला या, आळंदीमध्ये कुणी येऊ नये। अजूनही पाऊस चालू आहे आणि हा पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत वारकऱ्यांनी आहे त्या ठिकाणी थांबावी असे या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर या
ठिकाणी पाहतो की सध्या पूरजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे वारी अवघ्या एक दिवसावरती आली असताना जी तयारी आहे ती तयारी कुठेतरी पूर्ण झाली होती आणि त्याच्यावरती कुठेतरी पावसाचं सावट या ठिकाणी आलेलं आहे. मात्र एकंदरीत वारकरी जर आळंदीमध्ये आला तरच आमचं जीवन आहे, वारकरी आला नाही तर आमचं जीवन नाही, अशी भूमिका या ठिकाणी खरं तर जे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आमची कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या जोर धरताना या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतं आहे. किंवा अभिजित साहेब मी सुनील तिकडे TVN मराठी आळंदी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.